नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। राज्यसभेचे खासदार निवडून द्यायचे असोत अथवा विधान परिषदेचे आमदार, जेव्हा जेव्हा विधानसभा आमदारांनी मतदान करण्याची वेळ येते तेव्हा तेव्हा फाटाफुटीच्या भीतीने सगळ्याच पक्षांच्या शीर्ष नेत्यांना घाम फुटतो। त्यासाठीच शक्यतोवर या निवडणुका बिनविरोध करण्याचा या नेत्यांचा प्रयत्न असतो। मागची राज्यसभा निवडणूक अशीच बिनविरोध पार पडली, परंतु याआधी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत मात्र तेव्हाच्या सत्ताधारी महाविकास आघाडीला बंडखोरीचा फटका बसला होता। काँग्रेसने ज्यांच्यासाठी पहिल्या पसंतीची आवश्यक मते निश्चित केली होती, म्हणजे काँग्रेसचा जो पहिल्या पसंतीचा उमेदवार होता तोच त्या निवडणुकीत पराभूत झाला होता। उद्धव ठाकरे गटाच्या एका उमेदवारालाही या फाटाफुटीचा फटका बसला होता। त्या निवडणुकीनंतरच शिवसेनेत बंड झाले होते आणि पुढे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले। आता पुन्हा एकदा विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार आहे। विद्यमान विधानसभा आमदारांसाठी ही शेवटची संधी आहे। या निवडणुकीत गुप्त पद्धतीने मतदान होत असल्याने सगळ्याच पक्षांना संभाव्य फाटाफुटीचा धोका आहे। विधानसभेतील सध्याचे संख्याबळ लक्षात घेतले तर या 11 पैकी 9 जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येऊ शकतात। अर्थात महायुतीतील तिन्ही पक्षांचे आमदार आपल्या उमेदवारांसोबत एकनिष्ठ राहिले तरच काँग्रेसचा एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो। शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाकडे स्वतंत्रपणे उमेदवार निवडून आणण्या इतपत संख्याबळ नाही, परंतु या दोन्ही गटांचा मिळून एक उमेदवार विजयी होऊ शकतो। राजकीय पक्षांनी परस्पर सहमतीने निवडून येऊ शकतात तितकेच उमेदवार उभे केले तर भाजपचे 5, शिंदे सेना आणि अजित पवार गटाचे प्रत्येकी 2, काँग्रेसचा 1 आणि ठाकरे किंवा शरद पवार गटाचा 1 असे 11 उमेदवार बिनविरोध निवडले जाऊ शकतात। परंतु सौदेबाजीच्या राजकारणातून आपल्याला अधिक यश मिळू शकते असे कुण्या पक्षाला वाटले तर निवडणूक अटळ असेल आणि त्यात कोणत्या पक्षाला फटका बसेल हे सांगता येत नाही। विशेषतः तोंडावर असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही फोडाफोडी होण्याची अधिक शक्यता आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।